कोणता संघ आहे? या स्पर्धेसाठी भरपूर अशा मान्यवरांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलेले आपण पाहता. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर ज्या समसम त्या ट्रॉफ्या ॲक्लेरिक त्या ट्रॉफ्या आपण लाभलेले आहेत. सन्मान्य श्री अजित हेंदर तांदले साहेबांकडून आलेले. तसेच आपण मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटर प्रोप्रायटर श्री गुरुनाथ डोंगरे आणि वैभव डोंगरे यांच्यामार्फत आम्हाला आलेले आहेत. आपले मनापासून आभार. भरपूर असे दानशूर व्यक्ती आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. जशी जशी वेळ मिळेल तशी तशी नावे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. प्रथम पारितोषिक चषक, द्वितीय पारितोषिक चषक आणि तृतीय पारितोषिक चषक सन्मान्य अजितजी हेंदर तांदले साहेब यांच्याकडून, तसेच बेस्ट बॅट्समन चषक आणि बेस्ट बॉलर चषक, मॅन ऑफ द सिरीज माजी उपसरपंच मान्य नरेशजी रामचंद्र माळी साहेब यांच्या मार्फत आम्हाला लाभलेले आपले मनापासून आभार. जाऊया मैदानमध्ये. चालू होणारा सामना आपण पाहणार. एका बाजूला असनोली साईदेवा तर एका बाजूला आवळे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि जय हनुमान आवळे. आवळे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आले गौरव. चांगला चेंडू खेळून काढण्याचा, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू धाडून देण्यात यश आलेले. पॉवर प्लेचे षटक आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि चेंडू पहिल्या दुसऱ्या टप्प्याने सीमारेषे बाहेर. चौकार 4. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही आणि पहिला गडी बाद होतोय. एक चौकार आला आणि एक तुम्हारी तो कामारी. लगेचच दुसरा चेंडू डगआउटच्या आसऱ्याला पाठवलाय साईना त्याला. धावसंख्या 1 बाद 4. आणि टीम संघर्ष मीट पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण आयोजकाशी संपर्क साधून जायचा आहे. चावे आणि मीट पाडा. नवीन बॅटर शिवम खराब क्षेत्ररक्षण. अभिजी याच्याकडून एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या झालेले 5. 1 बाद 5. तर आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम सन्मान्य माने शंकरजी खारीक साहेब यांच्या मार्फत लाभलेले. तुमचे मनापासून आभार. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक श्री श्रीकांतजी तांदले साहेब याचकडून, तसेच स्वर्गीय केवल तांदले यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आम्हाला आलेले. आम्हाला ही पाणी म्हणजे जीवन आणि ते चांगलं कार्य केलेलं आहे कुंदनजी खारीक यांच्या मार्फत आपल्याला पाण्याची सोय व्यवस्था झालेले. आपले सुद्धा मनापासून आभार. धावसंख्या झालेले 1 बाद 5. एका बाजूला आवळे तर एका बाजूला साईदेवा साईगाव असा हा रंगलेला सामना. पहिले षटक हाताळतो गोलंदाज गौरव.
खूप चांगला चेंडू. डावखुरी हाताचा बॅटर थोडंसं फसवलाय बॅटरला असं म्हणायला हरकत नाही, कारण चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. 1-5. गौरव एक युवा गोलंदाज, संधी दिली आवली संघाने. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला, चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केले होते अतिशयने, परंतु असफल ठरतोय. चेंडू जाईल सीमारसे बाहेर. चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले म्हणजे गुणलेखक सांगतात 1-9. चावे आणि मीठपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच संपर्क साधायचे. चावे मीठपाडा. चावे म्हणजे न्यू गोकुलनगर चावे आणि न्यू संघर्ष मीठपाडा. बॅटची काढा घेऊन चेंडू गेलाय. अगदी शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्यात यश आलेले. एका धावसाठी धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 1-10. पहिल्या षटकाची समाप्ती. टीम साईगाव संघाची धावसंख्या झाली 1-10. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, असं वाटलं मोठा धावांचा डोंगर उभा करेल, कारण पॉवर प्लेचे षटक आहे, पॉवरफुल फलंदाजी होईल. परंतु दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त केली गोलंदाजांनी आणि धावांना थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत. मित्रांनो, माझा आवाज तुमच्या कानावर जर जात असेल तर जी सूचना करतो त्या सूचनेला आम्हाला उत्तर द्या. टीम न्यू गोकुलनगर चावे आणि न्यू संघर्ष मेटपाडा खेळून काढल्या. चेंडू स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकच धाव. धावा झाल्या आहेत ते 11. पहिल्या फेरीचा आपण शेवटचा सामना पाहतो आजच्या दिवसामध्ये. जय हनुमान आवळे आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपण प्रवेश करणार आहे. बाप्पा स्पोर्ट चावे वर्सेस जय वाघोबा लाभ. दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचे. मॅचची काढा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंच इशारा करतात. एके धावेसाठी चेंडू गेला. एका धावाने धावा झाल्यात 12. 1-12. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो डीजे नितेश नंदेश माले असला ना नो टेन्शन, आवाजाची काळजी घेणारच. चांगला चेंडू, हा सुद्धा चांगला चेंडू हाताळलाय. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या स्थिर 12. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गौरव याने धावा दिल्या. 10-1 सफलता प्राप्त केली. त्याच्यानंतर दुसरा षटक हाताळतोय उमेश. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव. जास्त वेळ दौडू नका मित्रांनो, आपल्याला बरेचसे सामने खेळायचे. एक तर आपण सामने उशिरा चालू केलेत. उडवला चेंडू. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं नाही करायचं तर काय, आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. चेंडू भिरकावून दिलाय. सीमारशे बाहेर आला हा दर्जेदार बिग 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 षटकार 6.
षटकाराने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेले आहे 1 बाद 18. अशा फटक्यांची आवश्यकता आहे टीम सायगाव संघाला. अजून एक चेंडूचे पूर्तता करायचे. धावा जमा झाल्यात 18. पहिला चेंडू सिंगल सिंगल डॉट बॉल. त्याच्यानंतर दाखवतो फलंदाज नाही चलेगी रणबंदी आणि फेकून दिलाय भी चेंडू सीमार से बाहेर. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय उमेश. त्याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू थोडासा उशीर आला. बॅट आधी फिरली आणि चेंडू अंगावर येऊन आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या 18. उलटा चेंडू होता, परंतु उजव्या ष्टीच्या खूप बाहेर चेंडू हाताळला. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज उमेशाला. तर वाईटचा इशारा येतो. वाईटच्या रूपाने 1 धाव वाढते. धावा झाल्यात 19. 1 बाद 19 आणि दुसरं षटक चालू. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाज उमेशाच्या. कशा पद्धतीने चेंडू असेल, एखादा मोठा फटका की डॉट बॉल की सफलता. आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी धावा झाल्या आहेत 20. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20. रन मशीन ऑफ बोरपाडा विवेकजी शेळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले सुद्धा मनापासून आभार, अभिनंदन. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. एक नामवंत खेळाडू आहे बोरपाडा संघाचा, NR बोरपाडा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय अतिश. मला वाटतं पुन्हा एकदा चेंजिंग दिसतंय. अतिशच्या जागे विवेक येतोय. म्हणजे धावा झाल्या 21. 2 शेवटच्या चेंडूवर 2 धावा पंच गणेश पाटील दर्शवतात. ओके, म्हणजे एका धावने अजून धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झालेल्या 21. या षटकामध्ये 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 1 सफलता. तिसरं षटक टाकण्यासाठी आलेले विवेक. पाहूया कशा पद्धतीने, कारण तिसरं षटक हे खूप महत्वाचं असते. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील त्या सायगाव संघाला. आवळे संघ वेळेचं भान ठेवा. वाईट चेंडू. पहिला चेंडू दिशाचे भटके तो पडेंगे फटके. फटक्याचे धाव सोसावे लागते संघाला. खराब लाईन. राकेशजी जाधव चिता या नावाने ते परिचित आहेत. त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. धन्यवाद दादा. आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे बबल्या आणि चुकीला माफी नाही. 1 धाव पूर्ण केलेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या 2 धावा. एक संधी आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही बबल्याला. आणि या चेंडू धरतीला दान करतोय. तिथे धावा मिळत आहेत 2 धावाने धावा झाल्या आहेत 24. धावांना आकार देण्याचा प्रयत्न चालला आहे 2 बॅटरचा.
विवेक पुन्हा एकदा उंची जास्त दिले, प्रयत्न करतायत परंतु दोघांच्या मध्ये चेंडूची पिचिंग होते. पाहूया पंच काय इशारा करतायत. 3 धावा. मी तर म्हणेन बबले आणि चेंडू सोडून दिला असता तर तो डिक्लेअर झोन मध्ये गेला असता. एकच धाव मिळाली असती. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अंगलट आला. कारण तिथे निर्धारित क्षेत्र आहे. आपण तिथे पाहतोय चेंडू जर त्या सीमारेषेला लागला तर एकच धाव असते. प्रयत्न चांगले केले बबल्याने, कारण धावचीच्या रूपाने फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असता, परंतु त्यावेळी यष्टीरक्षकाकडे फेकी गेली, त्याच्यानंतर गोलंदाजाकडे फेकी करताना थोडीशी गफलत झाली आणि त्याचा फायदा उठवला. हे 3 धावा. 3 धावाने धावसंख्या झालेले 27. 26 फूट बाप्पा स्पोर्ट 26 संघाचा संघनायक आलेले, तसेच टीम वाघोबा लाप या संघाचा संघनायक सुद्धा आलेले. माझे सहकारी समालोचक सुद्धा सज्ज आहेत तिथे. समीरजी ठाकरे हवे चेंडू कुठल्याही प्रकारचा अंदाज न घेताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला अतिशयाने, परंतु धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. 1 धाव पूर्ण होणार आहे. धावसंख्या झालेले 42. धावा झाल्यात 42. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय अतिश. उलटा चेंडू हाताळले ना तर ते आपल्याला सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळते आणि तो पुन्हा एकदा या षटकामध्ये तोच फटका आलेला आहे. फलंदाज आशुतोष याच्या बॅटमधून या षटकाराने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढलेले. धावसंख्या तब्बल 48. महागडा ठरतोय. अपेक्षा होत्या अतिशयाच्याकडून शेवटच्या षटक त्याला दिलं आणि त्या शेवटच्या षटकाचा फायदा उठवतो आशुतोष. थोडा वेळ हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. चेंडू एका टप्प्याने सीमारेषे बाहेर. चौकार 4. एनआर स्पोर्ट अध्यक्ष श्रेयालजी बोटकुंडले आणि यती सुमणे या 2 मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे आणि टीम वाघोबा लाप आणि बाप्पा स्पोर्ट चावे या 2 संघामध्ये नाणेफेक करायची. तिथे माझे सहकारी समालोचक ठाकरे सर सज्ज आहेत. धन्यवाद. कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जय वाघोबा स्पोर्ट लाप आणि त्यांच्या विरोधात बाप्पा स्पोर्ट चावे अशी लढत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. मान्यवरांचे शुभास्त्र पण करतोय. टॉस हा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. एका बाजूला स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला एन.आर. बोरपाडा असं कॉल होतं आणि स्मृती चषक आलेला आहे. म्हणजेच टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम चावेनं. मी पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा आपण मंचावरती जावं. टॉस तुम्ही जिंकलेला, पहिला सामनाही जिंकलाय, कसं वाटतं ॲज अ कॅप्टन? खुश आहात? हो. या मॅचमध्ये काय निर्णय घेशील? काय क्षेत्ररक्षक करण्याचा. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी तुमच्या, विशेष म्हणजे गोलंदाजांनी केली होती. फलंदाजी चांगली राहिली होती. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. टॉस तुम्ही गमावलेला आहे, बॅटिंग मिळाली वाटायला. टॉस जिंकला असता काय निर्णय असता? नक्कीच आम्ही बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे मनासारखंच घडलेलं आहे. बोला ना, काय टार्गेट किंवा पर्टिक्युलर एखादा आकडा मनामध्ये की या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे? टार्गेट 40+ असणार आहे. कोणता बॅटर तुला वाटतं की या विकेटवर चांगला खेळेल? बॅटर भावेश आणि पंकज. शुभेच्छा तुला आणि तुझ्या संघात सुद्धा. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. नाणेफेकीतून बाप्पा स्पोर्ट चावेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला जय वाघोबा स्पोर्ट्स लाभला.
प्रतिष्ठान साई गावच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना विशेष म्हणजे आशुतोषनं आज कमाल केली. 34 धावांचा एक तुफानी डाव त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि शिवमनं त्याला चांगली साथ दिली. 10 रन्स त्याच्या बॅटमधून आले आणि एकंदरीत 52 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरला साई देवा प्रतिष्ठान साई गाव संघ. आणि आता 53चं टार्गेट इथून पार करावं लागेल. सलामीची जोडी आवले संघाकडनं मैदानामध्ये एंटर झालेली आहे. आतिश आणि जयेश ही जोडबोली आता मैदानामध्ये एंटर झालेली आहे 53 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू, व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण जी स्पर्धा पाहत आहात स्मृती चषक बोरपाडा 2025 नवीन वर्षाची नवीन भेट या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलाच बॉल यावेळेला खराब आहे. पंचांचा भीमर नो बॉलचा इशारा येतोय आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथे मिळतील. पहिला चेंडू खराब बघायला मिळाला इथे. आता हा बॉल असेल फ्री हिट. पहिल्याच बॉलवर संधी असेल जयेशकडे. ऑन द आईज ऑन द टॉस फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली लेंथ होती. बारा धावा 2 धावा धाव फलकावरती आहेत. प्रत्येक ओव्हर मागे 13 धावा तरी किमान जोडाव्या लागतील. आणि इथे मात्र चांगला फटका ओव्हर द बॉल रेट. क्लासिकल फटका डाऊन द ग्राउंड बॉल सीमा पार चौकार. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे सरकत असताना 6 वर. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन द राईज स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या कडीला बॉल लागला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि वेळ होती फलंदाजाकडे पुन्हा एक धाव पूर्ण करण्याची. 25वे वर्ष तुम्ही पाहतात बोरपाडा गावामध्ये सेलिब्रेट केलं जात आहे. येणार बोरपाडा या संघाला आज तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली. सोडून दिला बॉल. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात साईनाथच्या माध्यमातून. धावा आता असं वाटते की बहाल केल्या जातात. 1+1 पुन्हा 2 धावा मिळाल्या. पहिला बॉल ही भीमर होता तेव्हाही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्या. या ज्या रन्स आहेत ना त्या तुम्हाला वाचवाव्या लागतील. अथवा 53 या धावा सुद्धा तुम्हाला कमी पडतील. कारण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या छोटी सुद्धा नसते. पुन्हा फ्रीट सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज जयेश. एक चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. 9 धावा धाव फलकावरती. प्रत्येक ओव्हर मागे 13 धावा जोडणं गरजेचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि इथे आपण पाहतोय चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना जय हनुमान आवले संघासाठी मिळाली आहे. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा संधी असेल जयेशकडे एक मुक्तपणे फटका खेळण्याची. परंतु गोलंदाजीतून साईनाथ पलट वार करणार का? चुकीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्यानं राहिली आहे ह्या षटकामध्ये. फ्री हिट बॉल. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची वरची कडा लागली. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल झाला पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये बऱ्याच चेंडू आपण जाताना बघतोय. एकेका धाव्याने स्कोर पुढे नेण्याचाही प्रयत्न राहिला. डबल डिजिट धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला पहिल्या ओव्हरमध्ये आणि 10 रन्स पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर आता ह्या 2 बॉलपैकी एका बॉलवर जरी किमान मोठा फटका आला ना तर संघ सुस्थितीमध्ये. पुन्हा एकदा खरा बॉल. साईनाथ करतोय काय? हा दुसरा भीमर आणि इथे सुद्धा 2 धावा. आणि आता हा गोलंदाज या मॅच मध्ये ओव्हर टाकू शकत नाही. सातत्याने खराब गोलंदाजी लगातार भीमर. त्यानंतर तुम्ही बघितलं एक नो बॉल जो विकेटच्या बाहेर पडला. अशी गोलंदाजी मुळात अपेक्षित नव्हती साईनाथकडून कारण नवीन चेंडूनं तो सातत्याने गोलंदाजी करत असतो.
साईगाव संघासाठी, परंतु यावेळेला आज त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा चुका झाल्या. त्यांची चिंता न करता त्या गोष्टीचं चिंतन त्याला करावं लागेल आणि पुन्हा नव्यानं त्याला सुरुवात करावी लागेल. शुभेच्छा असतील त्याला, परंतु इथे थोडासा नाराज असेल, कदाचित माइंडमध्ये वेगळं काही सुरू असावं. आपण पाहतोय की जेव्हा आपण युवा अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपल्या पाठीवरती असतात. जबाबदाऱ्यांचं ओझं प्रत्येकाला पेलावं लागत असतं. भले बरेचसे खेळाडू आपण असेही पाहतो की ते शरीराने मैदानावर असतात, परंतु मनाने त्यांचे विचार त्यांना कुठेतरी त्रस्त करत असतात. कारण ही तरुण पिढी आहे ना, ही युवा अवस्था आहे ना, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल असेल, झेल पकडली परंतु फलंदाज बाद नसणार आहे. फ्री हिट होता, ओव्हरथ्रो झाला, इथे एकच धाव मिळाली आणि स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा बघतायत 13 धावा. म्हणजे जी सरासरी मिळणं गरजेची होती ती सरासरी आता यावेळेला मिळालेली आहे. 13 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. षटक क्रमांक पहिला आता हे पूर्ण करण्यासाठी हा चेंडू पुन्हा सोडून दिला. एक्स्ट्राच्या धावांपासून वाचावं लागेल. 14 धावा झाल्या धावफलकावरती. हे षटक पूर्ण करण्यासाठी युवराजला आणलं गेलंय, परंतु युवराजचा वापर आता इथे आपण पाहतोय त्याच्याही माध्यमातून वाईट. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. खराब लेंथ होती, त्याचा योग्य वापर बॉल करतोय. हवाई सफळ, स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. धक्का लागला टीम जय हनुमान आवले संघाला. यशला अखेर यश संपादित करताना आपण बघितलं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण
संध्याकाळी आणखी मजा येणार आहे, ज्या वेळेला प्रेक्षक वर्ग सुद्धा फार मोठ्या संख्येने जमा होणार. बघा, विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास नेहमी दुणावत असतो आणि सध्या ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं. विकेट पळाली यशला आणि त्याच्यानंतर चांगला डॉट बॉल त्यानं हाताळला. धावा धावफलकावरती 21. पलटवार पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, परंतु या षटकामध्ये कमालीचा पलटवार आत्तापर्यंत बघायला मिळाला. स्वेअर मारा डाऊन द लेग स्टम्पला मिस करणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या वेळेला आलेला आहे आणि अवांतर धाव येथे जोडली जाणार. 22 धावा. चेतन आता नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. जयेश 5 झाल्यानंतर जबाबदारी आता चेतनला घ्यावी लागणार आहे. फुल टॉस बॉल, परंतु येथे फायदा उचलता आला नाहीये. खराब चेंडू होता, परंतु त्या खराब चेंडूला योग्य ती दिशा देता आली नाही आणि हा चेंडू आला डॉट. स्थिर आहे, धावफलक स्थिर आहे. 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. डे 1 ऑफ द टुर्नामेंट स्मृती चषक 2025 मेमोरियल कप 2025 NR बोरपाडा प्रेझेंट बिगेस्ट शो, बिगेस्ट फेस्टिवल ऑफ क्रिकेट इन बोरपाडा. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सातत्याने व्हेरिएशन्स दाखवलेले आहेत आणि ॲक्युरसी बघा गोलंदाजाची. प्रत्येकी वेळेला लेंथमध्ये बदल करण्यात आला. ज्या वेळेला त्याला विकेट मिळाली त्यावेळेला शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. ज्या वेळेला त्याने डॉट बॉल टाकला एक वेळेला हाफ ट्रायकर होता, त्यानंतर पुढच्या लेंथवर. आणि हा चेंडू बघा पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेंथ स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा हलुवार गतीने बॉल आतमध्ये वळला. हे व्हेरिएशन गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे आणि लेफ्टी गोलंदाज आहे, लेफ्ट आर्मर. पुन्हा शॉर्ट ऑफ गुड लेंथ, आणखी एक चांगला बॉल. दर्जेदार गोलंदाजी यशची आपल्याला बघायला मिळाली आणि याचबरोबर षटक क्रमांक 2 यावेळेला समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती 23. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की साईगाव संघ बॅकफुटला, परंतु यशच्या कांद्यांवरती जबाबदारी आली. आणि काही खेळाडू असे असतात ना की त्यांना अंडर प्रेशरमध्ये तुम्ही कधी बॅटिंग द्या किंवा बॉलिंग द्या, त्यांचा खेळ प्रेशर सिच्युएशनमध्ये चांगला होताना बघितला आणि यश त्यापैकीच एक. प्रेशर सिच्युएशनमध्ये त्यांना चांगली गोलंदाजी केली. साईगावला पुन्हा एकदा बॅक करून दिलं. संघाचा संकट मोचक तो ठरला. आणि तसंही साईगाव संघाचा पण विचार केला तर या संघामध्ये 6 ते 7 लेफ्टी बॅटर आणि बॉलर आहेत. धावसंख्या 23 धावा, फक्त 3 धावा धावफलकावरती. शिवम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पिकअप शॉट हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतोय. जबरदस्त जजमेंट आणि बॉलला झेलला त्या ठिकाणी. जबरदस्त कॅच पकडत असताना खेळाडू ते बाद. खूप चांगला जजमेंट त्या ठिकाणी बघायला मिळालं. बरोबर बाउंड्री लाईनच्या कॉर्नरला फिल्डर उभा होता. व्हेरी वेल जज, एक्सलंट टेकन. आवले संघाला थँक्यू सो मच DJ. वाटेला रस्त दोंदर फेम सिंगर धर्मराजा चषकामध्ये या वर्षामध्ये आला होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी आणि समस्त भिवंडीकरांनी. यावेळेला आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सरपंच सध्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्र सध्या फार ट्रेंडिंगला आणि बकासूर दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा धर्मराजा चषकामध्ये आला होता आणि त्यावेळेला किती गर्दी होती, पूर्ण पॅक क्राऊड. यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. यश डाऊन दी बॉल, यशनं पकडला झेल. आणखी एक समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. धक्का.
24 धावा धावफलकावरती आणि इथे आपण पाहतोय ही दुसरी सफलता शिवमला मिळाली. जयेश बाद झाल्यानंतर जणू की आपण लहानपणी जसा पत्त्यांचा बंगला बनवतो, ज्या पद्धतीने एखादा पत्ता तिथून बाजूला झाला किंवा तिथून काढला तर तो पूर्ण बंगला डोंगर कोसळत असतो, त्याच पद्धतीने सध्या तरी आवले संघाचा डाव तुम्हाला बघायला मिळाला. जयेश बाद झाला आणि त्याच्यानंतर सर्वच्या सर्व फलंदाज हजेरी लावण्याचं काम करतायत. न्यू बॅटर अभिजित. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर थोडासा फॉरवर्ड उभा होता, स्क्वेअर लेग फॉरवर्डला तो आला आणि जोपर्यंत बॉल अडवला जाणार तोपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. तर आज शेलार 40+ आणि बोरपाडा 40+ एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत तुम्हाला बघायला मिळेल. ठीक 3 वाजता ती लढत तुम्हाला बघायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण तयार राहायचा आहे. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलेला रॉकेट शाबूक चमाट षटकार. बाद होतोय, धक्का लागेल आवले संघाला. झेल स्वरूपामध्ये यावेळेला खेळाडू बाद झाला आणि आपण पाहतोय धावसंख्या 31 असताना 31 रन्स. सात चेंडू शिल्लक 22 धावांची गरज. समीकरण आता बदलत चाललंय, परंतु आतिश असं वाटत होतं की तो मॅच जिंकून देणार का, परंतु तोही यावेळेला बाद झाला. 7 बॉल 22 ची गरज आहे. शिवमचा पुढचा बॉल लॉफ्ट करण्यात आला, ओव्हर पिच बॉल आणि त्याला सरळ भिरकावून दिले लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा षटकार.